राज्यात मालेगाव नंतर कोरोना बाधितांची 100 पार करणारा तालुका म्हणून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका समोर आलाय। अवघ्या काही दिवसातच या तालुक्यात रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढल्याने खळबळ उडाली आहे। मात्र ह्या शहरात कोरोनाचा शिरकाव कसा झाला आणि त्याचा कसा फैलाव होतोय हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल। पाहूया त्या संदर्भातला झी24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट। मालेगाव नंतर राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 100 पार झालेला तालुका म्हणून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका पुढे आला आहे। पुण्यात शिकत असलेला एक विद्यार्थी घरी परतला। त्याला लक्षणं नव्हती, मात्र त्याच्या आईला त्याच्यापासून संसर्ग झाला। आईला त्रास झाला म्हणून रुग्णालयात दाखल केलं, नंतर तिचा मृत्यू झाला। त्यावेळी निमोनिया आणि हृदयविकार झटक्याचं कारण दिलं गेलं। मात्र लॉकडाऊनमध्येही प्रशासनाची अट डावलून 100हून अधिक जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले आणि कोरोनाचं थैमान सुरू झालं। हे कमी होतं की काय म्हणून शहरात वडे, कुरडई आणि पापड बनवण्याचं काम जोमात सुरू होतं आणि शहरात कोरोनाचा फैलाव होण्यास हेच कारणीभूत ठरलं। पुण्याहून आलेल्या एका व्यक्तीमुळे ही जी आगीचा लोट लागलाय कोरोनाचा, हा पूर्ण अमळनेरच्या एका भागात पसरला आहे। सध्या आमच्या खानदेशात घरोघरी पापड, शेवाळ्या अशा एकत्र केले जातात, बाया एकत्र येऊन केले जातात। त्या पार्श्वभूमीवर काय झालं की यांचा संबंध त्या लोकांशी आल्यामुळे पूर्ण हा एरिया जो आमचा मेन जुनं अमळनेर म्हटलं जातं त्या अमळनेरात हा पसरला। कोरोनानं शिरकाव केलेला असतानाही शहरात भाजीपाला विक्री सुरूच होती। मुलं घरोघरी जाऊन भाजीपाला देत होती आणि नंतर हीच मुलं तपासणीत बाधित आढळून आली। त्यात अवैध दारू आणि गुटखा विक्रीनं कहर केला। चोरट्या मार्गाने काही अवैध धंदा करणारे लोक जे असतील, मध्ये गुटखा असतील किंवा बनावट दारू असेल किंवा गांजा असेल, अशा प्रकारच्या लोकांच्या माध्यमातून तो अंमळनेरमध्ये कुठेतरी त्याने शिरकाव केला असेल असा एक प्राथमिक आमचा अंदाज आहे आणि त्या माध्यमातून तो एका विशिष्ट एरियामध्ये त्याचा स्प्रेडअप झाला। शहरातल्या सरकारी डॉक्टरांना खासगी डॉक्टरांनी मदतीचा हात दिला आणि कोरोना रोखण्यासाठी पुढाकार घेतला। अमळनेरमध्ये कोरोना टेस्ट करण्याची सोय केली। प्रशासनाचाही योग्य सहभाग मिळाला, आमदारांचा पण मिळाला। आमचे सगळे डॉक्टर्स हा भेदभाव न करता की कोणी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करते, कोणी प्रायव्हेटमध्ये काम करते, सगळ्यांनी आपले हॉस्पिटल चालू ठेवले आणि उचित तिथं योग्य मार्गदर्शन करत आज आम्ही योग्य पद्धतीने आता अमळनेरमध्येच ही ट्रीटमेंट करण्याच्या स्थितीमध्ये येऊन पोहोचलो आहोत। रुग्णालयात सुविधांचा मोठा अभाव आहे। रुग्णांच्या जेवणाचे प्रचंड हाल होत आहेत। लहान मुलंही क्वारंटाईन असल्यानं परिस्थिती भयावह असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। त्यामुळे कोरोनावरून राजकारण सुरू झालंय। 4 लोक एकाच घरातले कोरोनाबाधित झाले आणले, तिथं त्या 2 बायका अशा होत्या की त्यांचे अक्षरशः 8 महिन्याचा आणि 1 वर्षाचा मुलगा घरी होता की जे अंगावर दूध पितात ती मुलं। आज ती मुलं दुसरीकडे, आई दुसरीकडे आहे। इतकी भयानक परिस्थिती, त्यांना वेळेवर जेवण नाही। मग ह्या परिस्थितीनं मार्ग काय काढला पाहिजे? तर ह्याच्यात आपण म्हणतो की प्रशासन कमी पडतंय, नियोजनात कमी पडतंय, तर त्याचा त्यांनी मार्ग काढला पाहिजे। आणि लोकांचं, जनतेचं पण चूक आहे की 5 दिवसापासून आपण लॉकडाऊन करून ठेवलाय तरी लोक कसे बाहेर पडतात। सामाजिक संस्था देखील भीतीखाली असल्यानं सुविधांचा अभाव अधिक असल्याचं कारण तहसीलदारांकडून देण्यात आले। त्यातच अपुऱ्या मनुष्यबळामुळे अमळनेर शहर पोलिसांवर मोठा ताण येतोय। याच्यामध्ये बरेच प्रशासकीय पण अडचणी निर्माण होत आहेत, जसं जेवणाचं आहे, पाण्याचं आहे। बाहेरच्या ज्या व्यक्ती आहेत त्या आता सेवा द्यायला नाकारत आहेत। त्यांना पण भीती आहे, परंतु आपण प्रशासनाच्या सहकार्याने, प्रतिनिधी आहेत त्यांच्या सहकार्याने जेवढं सहकार्य करता येईल, त्यांना जेवढ्या सेवा देता येतील त्या देण्याचा प्रयत्न करत आहोत। अमळनेर शहरात 5 दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात आला। मात्र केवळ 5 दिवसांच्या शिस्तीनं कोरोना प्रादुर्भाव कमी होणार नाही। अगदी काही कमी काळामध्ये रुग्णांची संख्या जी आहे ती झपाट्यानं वाढली आहे आणि हीच संख्या येत्या काळामध्ये धक्कादायक परिस्थिती निर्माण करू शकते। त्यामुळे सरकारी पातळीवर असेल किंवा वरिष्ठ पातळीवरनं या अमळनेर शहराची परिस्थिती हाताळण्याची गरज आहे, अन्यथा मालेगाव शहरासारखी परिस्थिती अमळनेरमध्ये उद्भवू शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट बबन सदगीरसह किरण ताजने, झी24 तास, अमळनेर, जळगाव।